श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे ना, ती खूप सोपी, झटपट होणारी आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे। ती आहे सर्वांची आवडती म्हणजे अशी डाळ खिचडी। खूप सुंदर झालेली आहे आणि खूप झटपट आहे। सोबतच हे एक वन पॉट मील देखील आहे। खूप मस्त होणारं, भरपूर प्रोटीन पोषक तत्व देणारं आणि खिचडी तर ही हेल्दी असतेच असते। तुम्ही डाएट करा किंवा रोजच्या जेवणात जरी आपण एखाद्या दिवशी केली तरीही मस्त आहे। रात्रीसुद्धा मस्त, आता हिवाळा लागलेला आहे, रात्री आपण ही गरम गरम करू शकतो। चला बघूया आपण कशी काय केली आहे ही डाळ खिचडी। त्याच्यासाठी आपण दोन डाळी घेतलेल्या, एक तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। ती छान धुवून घेतलेली आहे। तांदूळ पण घेतलेले आपण एक वाटी मस्त छान धुवून घेतलेले आहे। आणि त्याच्यानंतर सोबत आपण भाज्या पण भरपूर घालूया त्याच्यामध्ये। लसणाच्या पाकळ्या, कांदे, टमाटर घेतलेले आहेत, कढीपत्ता, मिरची, फ्रेंच बीन्स असं आपण सर्व घालणार आहोत। सर्व घालायचं म्हटलं म्हणजे याच्यामध्ये खूप बढिया होणार आहे आणि पोषक तत्व देखील आहे। छान मस्त आपण एक चमचा तूप घातलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि मस्त आपण छान अशी फोडणी देणार आहोत। ही एकतर झटपट बनणारी आहे आणि बघा रात्रीच्या जेवणामध्ये आपण फक्त ही खिचडी जरी केली तरी पोटभर आहे, म्हणजे पोषक तत्व काही कमी होणार नाही। बघा अशा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे छान जिरं घातलेलं आहे, मिरच्या घातलेल्या आहेत आणि मस्त आपण त्याला छान मिरच्यांना तडतडू देऊया। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे कढीपत्ता आपण छान शिजू देऊया। याच्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेल्या लसणाच्या पाकळ्या छान आपण बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि खूप मस्त सुवास आला होता, कारण त्याच्यामध्ये आपण छान तूप पण घातलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या जशा सोनेरी झाल्या तसे त्याच्यामध्ये आपण घातलेले आहेत कांदे आणि ते पण छान आपण शिजवून घेणार आहोत। थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदे लवकर होईल। अशा पद्धतीने आपण छान हे मिक्स करून घेऊया आणि थोडे कांदे होऊ देऊया। जसे थोडे कांदे होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटर घालूया। कोणाकोणाला खिचडी आवडते, आपण साधी पिवळी खिचडी पण करतो, फोडणीची मुगाच्या डाळीची पण खिचडी करतो, पण ही डाळ खिचडी जी आहे ती पण एक नवीन प्रकार आपला म्हणजे आहे पहिलेपासूनच, म्हणजे फक्त याच्यामध्ये थोडीशी आसट शिवायला, आसटशी न म्हणता याच्यामध्ये पाणी जरा जास्त अशी ही डाळ खिचडी आहे। बघा आपले कांदे पण छान शिजल्या गेले आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातले आहे टमाटर आणि याला थोडंसं आपण झाकून शिजू देऊया। बघा आपले टमाटर पण छान शिजलेले आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घाललो आहे, त्याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे भरपूर असं आणि मस्त त्याच्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आणि बघा मस्त खूप छान रंग आलेला होता डाळ खिचडीला आणि खूप छान टेस्टी देखील झालेली होती। बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये मस्त आणखी थोडंसं रंगाचं तिखट देखील घातलेलं आहे, लाल मिरची पावडर आपण छान घातलेला आहे आणि छान आपण मस्त असं मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यानंतर बघा खूप छान दिसतं आहे आणि खूप मस्त अशी जितक्या आपण जास्त भाज्या घालू नये याच्यामध्ये तितके छान होते। आम्ही बीन्स घातलेले होते, कांदे, टमाटे, आपले हे तर रोजचे मसाले आहेत, तुम्ही आणखी पण घालू शकता। बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये हातात तांदूळ घातलेले आहे आणि तांदूळ छान आपण भाजून घेणार आहोत। डाळ आपण काय केलं होतं की ना, थोडं जास्त वेळ म्हणजे 1-1.5 तास भिजू घातलेली होती। त्याच्यानंतर आपण डाळी पण घातलेली आहे, तूर डाळ पण घातलेली आहे आणि मुगाची डाळ पण घातलेली आहे। बघा अशा पद्धतीने आणि छान आपण हे घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि खूप बघा अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी आणि ते पाणी जे घालायचं ना आपल्याला ते ना थोडं जास्त घालायचं, जसं आपण नॉर्मल खिचडीला घालतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं आहे अशा पद्धतीने। आणि ते झालं की आपण छान याची मस्त सिट्टी करून घेणार आहोत आणि टडा, आपली डाळ खिचडी ही रेडी आहे। त्याच्यानंतर मस्त अशी सर्व करून घेऊया आणि छान अशी मस्त चटपटीत झालेली होती, सर्वांच्या आवडीची आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत ही खिचडी तर सर्वांनाच आवडते, हो की नाही? लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही मस्त अशी डाळ खिचडी छान गरम गरम सर्व करायची आणि गरम गरम खायची। खूप टेस्टी होते आणि खाताना पण जर
खूप छान वाटते आणि खूप खूप हेल्दी देखील आहे. डाएट करणारे लोक पण खाऊ शकतात आणि सर्वच आजारी असेल तर पण माणूस खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपली ही डाळ खिचडी रेडी आहे. पण गरम खूप असते बरं, तर मग काय करायचं, हिला जरा थंडी करून घ्यायची आणि मग खायची बघा अशा पद्धतीने. आणि बघा रेडी आहे आपली मस्त डाळ खिचडी. चला या व्हिडिओचा एंड इथेच करते आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, मग अशी थंडी करूनच ही खायला हवी बरं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. बघा अशी मस्त पसरून घ्यायची आहे आणि खायची आहे मस्त ही हेल्दी अशी डाळ खिचडी. चला, श्री स्वामी समर्थ.